हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवणार आहे बटर चिकन आणि त्यासाठी मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ऑलरेडी, पण व्हिडिओ काढायला विसरली. सो तेलामध्ये मी तेजपत्ता, 2 लवंग, दालचिनी असं टाकलं आहे आणि मग त्याच्यामध्ये 3 कांदे घेतले, 2 मोठे 1 छोटा आणि 1.5 टोमॅटो आणि 4-5 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत. ते आता पेस्ट करायचे म्हणून थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया आणि लाल मिरचीसुद्धा टाकलेली आहे. सो आज संडे स्पेशल आहे म्हणून मला बटर चिकन खायची इच्छा झाली. सो बटर चिकन विथ रोटी माझी मम्मी बनवणार आहे, पण बटर चिकन मी बनवणार आहे आज फर्स्ट टाईम. सो ही रेसिपी तुम्हाला मी शेअर करत आहे. सो आता त्याला थोडंसं सॉफ्ट होऊन देऊया आणि त्याच्यामध्ये वेलची पण आलेली, त्याच्यामुळे मी ती काढली बाहेर बिकॉज वेलची नको होती. सो आता आपण एका साईडला जे मॅरिनेट केलेलं होतं चिकन ते बटरमध्ये थोडंसं ग्रिल करून घेऊया. सो पहिला मी बटर ॲड केला खूप सारा. त्याच्यानंतर जे मॅरिनेट केलं होतं त्याच्यामधले सगळे पीसेस टाकूया पॅनमध्ये आणि ते ग्रिल करून घेऊया थोडा वेळ. आणि मी मॅरिनेशनसाठी टाकलेलं दही टाकलेलं, चिकन मसाला, तंदुरी मसाला, मीठ, हळद हे सगळं ॲड केलेलं. सो नेक्स्ट स्टेप आहे, हे छानपैकी सॉफ्ट झालं. त्याच्यामध्ये मी काश्मीरी मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ते परतून घेऊया तोपर्यंत आणि थोडंसं पाणी टाकलं कारण की पेस्ट झाली पाहिजे चांगली त्याच्यामुळे. सो आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. ग्रिल चिकनसुद्धा रेडी आहे. नेक्स्ट स्टेप आहे जे पेस्ट केलेली ती काय बोलू शकतो आपण त्याला, म्हणजे त्याच्यातलं जे बाकीचं आहे ते मला नको आहे म्हणून मी त्याला गाळून घेते, मग त्याची चांगली पेस्ट होऊन सॉफ्ट. त्यानंतर मग आपण कढईमध्ये परत बटर ॲड करूया आणि ती जी पेस्ट केलेली ना ती माझी पूर्ण बाउल भरून झाली, ती तुम्हाला दिसू शकते. ती मी ॲड केलेली आहे. त्याला थोडंसं उकळी आणून त्याला चांगली. सो आता त्याच्यामध्ये ग्रिल चिकन ॲड करूया, बट मी फ्रेश क्रीम नाही ॲड केले बिकॉज माझ्याकडे अवेलेबल नव्हती. तर जे अवेलेबल होतं तेच मी बनवलं. सो झालेली आहे, रेडी झाली माझी आता. सो आता रेडी झालेलं आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूया बटर चिकन विथ रोटी आणि काकडी. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून